जालना जिल्ह्यातून एक मोठी आणि अत्यंत दुर्दैवी अशी घटना जी आहे ती समोर येत आहे. घनसावंगी तालुक्यात दीर भावजय या दोघांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. याबाबतचे नेमके कारण अद्याप समजले नाही. घनसावंगी तालुक्यातील बोडख्या गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यात दीर आणि भावजयीने एकाच दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. ज्ञानेश्वर केदारनाथ ढेरे वय वर्ष 28 आणि सुवर्णा भगवान ढेरे अशी त्यांची नावे आहेत. काल रात्रीच घटनास्थळी घनसावंगी पोलिसांनी येऊन दोघांनाही ग्रामीण रुग्णालय घनसावंगी येथे हलवले. या दुर्दैवी घटनेच्या मागील 2-3 दिवसापासून फरार झालेल्या दोघांशी संबंध आहे. ते पुण्यात गेले होते आणि काल रात्री 2 जानेवारी रोजी ते बोडखा गावी परतले. मात्र परतताच त्यांनी शेतातील झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले अशी माहिती हाती येते. मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर ढेरेने आत्महत्यापूर्वी आपला मित्र आणि बहिणीला फोन करून माफीही मागितली होती. या घटनेनंतर रात्रीच घनसावंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोघांनाही तातडीने ग्रामीण रुग्णालय घनसावंगी येथे नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ज्ञानेश्वर ढेरेला एक अपत्य आहे, तर सुवर्णा ढेरेला 2 अपत्य असल्याची माहिती मिळते. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. याबाबतचा अधिक तपास घनसावंगी पोलीस जे आहेत ते करत आहेत. दरम्यान सुवर्णा ढेरे व तिचे पती भगवान ढेरे दोघेही ऊस तोडीचा व्यवसाय करत होते. त्यांच्याकडे ऊसाची टायर गाडीही होती. सुवर्णा ढेरे व तिचे पती दोघेही चांगल्या पद्धतीने आपला ऊस तोडीचा व्यवसाय करत होते. सुवर्णा ढेरे ही उत्कृष्ट पद्धतीने ऊस तोडणी, गाडी भरणे आदी कामे पुरुषापेक्षा जिकरीने करत होती अशीही माहिती मिळाली. दरम्यान या दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेमुळे बोडखा गावासह घनसावंगी तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत असून बोडखा गाव आणि या गावातील जे नातेवाईक आहेत यांच्यामधून एक सहानुभूतीपूर्वक हळहळ जी आहे ती मोठ्या पद्धतीने व्यक्त होत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये ही घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथे ही हृदयद्रावक अशी जी आहे ती घटना घडली आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण गावावर जी आहे ती शोककळा पसरली आणि संपूर्ण गावातील नागरिक जे आहेत ते शोकसागरात जे आहेत ते बुडावले आहेत. ही अशी दुर्दैवी घटना बोडखा या गावी घडली. या घटनेचा अधिक तपास घनसावंगी पोलीस जे आहेत ते करत आहेत.